किती नाही म्हटलं किंवा होय म्हटलं तरी शासनाचं परिपत्रक आलेलं आहे, शासनाचा GR आलेला आहे की विवाह बंद प्रथा बंद तुम्ही करायची आहे आणि तशा प्रकारचा ठरावच नाही तर आता कायदा सुद्धा होणार आहे. विधवा महिला सन्मान कायदा अशा प्रकारचा कायदा होण्याच्या मार्गावरती आहे. नीलम गोरे मॅडम बरोबर आमची जी मीटिंग झाली ती कायद्यामध्ये काय काय असावं अशा प्रकारची चर्चा होती आणि आता ते काम चालू आहे. तो कायदा येईल, विधवा महिलेला विधवा सुद्धा म्हणायचं नाही तिथपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेला असेल आणि तिला सन्मानाने वागवायचं. कुठल्याही पूजेच्या कार्यक्रमात तिला लांब ठेवायचं नाही, तिचं हळदी खूप पुसायचं नाही, तिचे दागिने अलंकार काढायचे नाही. अशा प्रकारचं सगळी विधानं परिपत्रकामध्ये पण आहे. इथे कुणी नाही म्हणून किंवा हो म्हणून काही फरकच पडत नाही कारण शासनाने जे काढलेला आहे परिपत्रकच काढलेला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला तो ठराव करायचाच आहे. मी जेव्हा सुरुवातीला हिरवाळगाव आलं त्याच्यानंतर मी आम्हाला 10 गावं दिली होती अनिसने की ज्याच्यामध्ये 10,000चं बक्षीस होतं. तर आपण बक्षिसासाठी नको पण आपण एक मानसिकता बनवू स्वतःची आणि विविध योजना पण असतात त्या विधवा महिलांसाठी कशा मिळतील आणि त्यांना जास्त आर्थिक बाजू आपण सक्षम कशी करू या संदर्भातलं सुद्धा काहीतरी आपल्याला ठोस असं केलं पाहिजे. फक्त त्याच्यासाठी तुम्ही सगळे आल्या पाहिजे. पुढच्या वेळेला कदाचित आमचं ट्रेनिंग असेल तर मला येता येणार कारण आमच्या आता विस्तार अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग झालं की पर्यवेक्षकांचं होईल आणि मग हळूहळू सगळे जिल्हा परिषद सदस्यांचं ट्रेनिंग आता आमचं सुरू होणार आहे. त्यामुळे त्यावेळेला मला वेळ असेल की नाही म्हणून मी आताच थोडी तुम्हाला तरी सांगते की तुम्ही जरा कोणाला तरी अजून सांगाल कारण आता हा विवाह प्रथा बंद करण्याचा ठराव हा बंधनकारक आहे आणि कायदा आला तर मला मान्य नाही म्हणून मी तिला अजून लावून देणार नाही असं जो म्हणेल तर त्याला पकडून देतील पोलीस कायदा आल्यावर आहे ना. त्यामुळे ऐक आपली आई एक बहीण कोणतरी दुःखात आहे आणि हे समाजाने नंतर तिला सांगितलेलं आहे की फुलं घालू नको ना, चांगले कपडे घालू नको, नक्षीदार साडी घालू नको, ही बंधनं नंतर समाजाने तिच्यावर आणलेली आहे. तर त्या समाजाच्या बंधनातून तिला मुक्त करून आपण तिला एक आनंद देऊ शकतो का? आमचं तर असं म्हणणं आहे की जी विधवा महिला आहे ती खऱ्या अर्थानं बंधर महिला आहे, जी नवरा नाही आणि नवऱ्याच्या पश्चामध्ये ती सगळ्या संसाराचा डोलारा उभा करते की नाही, आत्महत्या करते का? तिची मुलं असतात चिरलेली ती सांभाळते की नाही, त्यांचं शिक्षण करते की नाही, त्यावेळेला निर्णय कोण घेतं? ती स्वतः घेते ना. कारण आता निर्णयाचा भागीदार कोण नसतो, विचारायला नसतं ना आता काय करू म्हणून तिलाच निर्णय घ्यावे लागतात, तिलाच उभं राहावं लागतं, खंत व्हावं लागतं, कणखर व्हावं लागतं म्हणून मुलं मोठी होतात. मग अशा महिलेला आपण कमी कसं लेखणार? ती तर जास्त सन्मानाच्या लायक आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून हा विचार आम्ही सगळीकडे सांगत असतो आणि विधवा महिलांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आपण काहीतरी तर आपण असं करूया का? विधवा महिलांना देऊया का थोडा सन्मान? हो, तुम्हाला काय वाटतं? हा, आम्ही एक पंचायत समितीमध्ये मीटिंग घेतलेली विधवा महिलांची आणि ई-श्रम कार्ड काढून देणार होतो त्यांना मोफत. त्यावेळेला काही महिला दुसऱ्या पण आल्या अशा की आम्हाला पण काढून द्यावं मोफत आहे आम्हाला पण म्हणजे चालेल या. अशा सगळ्या महिला बसलेल्या होत्या विधवा. म्हटलं या तुम्ही खूप बसा यांच्यामध्ये. तर त्या म्हणल्या आम्ही नाही येणार त्यांच्यात. काय म्हणले त्या आम्ही काय त्यांच्यासारख्या नाही आहे मॅडम. त्या काय म्हणत्या आम्ही त्यांच्यासारख्या नाही. म्हणजे त्यांना काय झालंय आणि वेळ प्रसंग कोणाला सांगून येतो का? म्हणून प्रत्येक माणसाला चांगलं जगण्याचा आनंदी जगण्याचा अधिकार आहे आणि तो समाजाने हिरावून ठेवू नाही. हरपुड्यामध्ये आम्ही अडकून केलं तर त्या महिलेला इतकं भरून आलं की ती रडत होती की तुम्ही आम्हाला मान सन्मान द्या. हरपुड्यामध्ये काय गर्दी होती, 100-150 महिला आणि महिलांचं सगळे रडत, सगळ्या महिला एक मात्र रडत होत्या की मॅडम तुम्ही विधवा महिलांना. विधवा महिला इकडे बसलेल्या होत्या आणि त्या होत्या 8च पण ह्या बाकीच्या भाऊक झाल्या होत्या की नाही मॅडम आम्ही त्यांना हळदीकुंकवाला बोलवू आता. आणि त्यातली एक महिला कुठं आली, पहिला तिला मी हळदीकुंकू लावलं, गजरा घालू का? मी तिला विचारलं घालू का? घाला म्हटली तेव्हा ती डोळे उचलली आणि एक बाई तिची मैत्रीण होती ती म्हणाली की ती लहानपणापासून किती तिला गजरे वगैरे आवडतात मॅडम पण नवरा गेल्यानंतर ती म्हणतो. काही पुरुषांनी असं आपण लिहूनच दिलेलं आहे स्टॅम्प पेपरवर मी गेल्यानंतर माझ्या बायकोचे कुंकू पुसू नका, तिचे अलंकार काढू नका असं सगळ्यांना कायदा येईल तेव्हा येईल. काही पुरुषांनी अशी सुद्धा सुरुवात केलेली आहे. तो एक वंचित घटक आहे, एक विधवा हा घटक आहे, त्याला आपण समाज म्हणून एक आनंद देऊया, तिला त्या दुःखातून बाहेर काढूया. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही प्रश्न विचारू शकता. असं काही नाही मी सांगते, तुम्ही मला विचारू शकता मनातले प्रश्न. कोणाला काय विचारायचं का विचारू शकता असणार ना. काल तर 2 बायका म्हणल्या नाही आम्ही नाही येणार म्हणल्या.
का? 8 महिला होत्या, त्यातल्या 2 म्हटल्या नाही. का नाही? मी विचारलं का नाही, तर त्या सांगायला तयार नाही. पण त्या बोलल्या असत्या तर त्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्या असत्या. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला काय म्हणायचं काही असून द्या. पण मग त्यातली एक ग्रामपंचायत सदस्य म्हणाल्या, मॅडम थोडं कठीण जाणार आहे त्या महिलांना पण आणि लोकांना पण. आणि कठीण जाणार स्वीकारणं. आत्तापर्यंत विधवा महिलांनी असं वागलं, आत्ता तुला हळदी कुंकू कसं लावायचं? अरे नवरा नाही तिला, आणि तिला हळदी कुंकू कसं लावणार? प्रश्न पडेल ना? ऐकी ना प्रश्न. हा, मग तुम्ही विचारतच नाही, तुमच्या मनातले प्रश्न मीच बोलतीये. तर चर्चा झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. कारण तुम्ही जर प्रश्न बोलला नाहीत मनातलं तर तुम्हाला त्याचं कळणार नाही. मग तिथं सुद्धा महिला काय काय बोलत होत्या मात्र की कठीण जाईल आता हे लोकांना थोडंसं, पण अंगवळींनी पडलं की ते काय होईल, बरोबर ना? सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण, महिलांनी शिक्षण घ्यायचं नसतं, बरोबर होतं का त्या वेळेला? धर्म बुडतो. मुलगी जर शाळेत गेली तर काय होणार आहे? धर्म बुडणार, पाप वाढणार. होतं का नव्हतं? हा, होतं का नव्हतं? पण आता कसं आहे माहितीये, आपलं कसं असतं, पुरुष प्रधान देश म्हणायला काय हरकत नाही. जेव्हा पुरुष मान्यता देणार तेव्हा महिला हो म्हणणार. महिलांच्या मनात भरपूर असतं, पण पुरुषाने पण थोडा सपोर्ट द्यायला पाहिजे ना. कारण आपल्याला पुरुष प्रधानच चालतं की नाही, पुरुष म्हणतील तेच खरं असं असतं की नाही. महिलांच्या मनात भरपूर असू दे, पण पुरुषांनी पुढे काय बोलणार असं आहे. मी काय, आम्ही महिला म्हणतो चांगलं आहे कारण ते आपल्यासाठी चांगलं आहे. पण आपला जो गावामध्ये पुरुष वर्ग असतो किंवा झालेले पुरुषांनी पण मान्यता द्यायला पाहिजे ना. काय म्हणणं आहे पुरुषांचं याच्यावरती? ज्या आहेत ते तरी बोला. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला खूप वाटतंय. हो, महिलांना तर वाटणारच ना, एवढं सर्व मिळणार आहे तर महिला हो म्हणणार. पण पुरुष प्रधान असल्या कारणाने पुरुषाने पण सहमती द्यायला पाहिजे. काय म्हणता इथे पुरुष आहेत, बोला बघू काय तुमचं काय म्हणणं आहे? असं गप्प राहू नका, बोला सगळ्यांनी. उद्या म्हणतील महिला बोला, तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या मनात काय शंका असतील विचारा मला, मी आता आहे तोपर्यंत. नाही, कुणीतरी बोला ना बाबा. त्याचं पण उत्तर आहे, तुमचं उत्तर पण माझ्याकडे, पण आता पुरुष आहेत तर त्यांचं म्हणणं आपण ऐकू. काय म्हणतात? जेव्हा मुलगी लहान असते, आई बापाच्या घरी असते, तेव्हा तिचे संस्कार लहानपणीपासूनच ती गजरा टिकली लावणं, फक्त लग्न झाल्याच्या नंतर पतीचं मंगळसूत्र तिच्या घरी असतं, बरोबर? आणि समजा त्याच्यातून काही आपत्ती आली, पती गेला तर तिला विधवा म्हटल्या जातं. ते चुकीचं आहे. कारण का, पती गेल्यामुळे ती एकटी असते, तिचं जे असणारे सौंदर्य समाज म्हणून ती बदलून टाकते आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. बरं, आता त्यांचा प्रश्न असा की पुरुष त्याला संमती देणार आहेत का? आम्ही आमच्या महिलांना मान्य, तर तुम्ही पुरुष म्हणून तुम्ही त्याला मान्यता देणार आहात का किंवा सपोर्ट करणार आहात का, असा प्रश्न आहे. चांगली गोष्ट आहे ना. शासनाने जो द्या काढला तो काय वाईट नाही काढला ना. आहे इकडे काय कोणाला वेगळं विचारायचं तुम्ही विचारू शकता काय? मला हे मान्य नाही कारण त्याचं असं असं आहे, मला असं वाटतं. प्रत्येकाचं आपलं मत असतं. आपण लोकशाहीमध्ये राहतो, बरोबर की नाही? ग्रामसभेमध्ये प्रत्येक मत एखाद्याच विषयावर होऊ शकतं. बाकीची मतं काही जण नाही म्हणतात, काही जण म्हणून आपण काय म्हणतो, बहुमताने सर्वानुमताने ठराव मंजूर होत नाही एखाद्या ठरावावर, बरोबर ना? प्रत्येकाचं आपलं आपलं मत असतं. आपण लोकशाही, तिथं त्या महिला किती बाकीच्या खालच्या चिडलेल्या, त्या दोघी जरी येत नव्हत्या ना, तर खालच्या बडबडत होत्या, आम्ही एवढं बोलवलं तरी येत नाही, काय नाही काय नाही. अहो म्हटलं, ती त्यांची मानसिकता आहे, ते त्यांचं मत आहे, बरोबर ना? त्यांच्या मताला तुम्ही ओढू शकत. तुमचं काय म्हणणं असेल तर विचारा मला आत्ताच. बोला, तुमचं काय म्हणणं असेल तर बोला. तुम्हाला काय बोलायचं? आम्हाला काही नाही, आम्ही आमच्या गाव लेवलला बघू करायचं. आता गाव लेवललाच आपण बसलोय ना, गावच बसलाय तर आपला आपलं गावच बसलंय. त्याच्यापूर्वी तुम्ही काय म्हटलं की तो कायदा होतो, उद्या तो कायदा झाला तर शेवटी आपोआपच तो प्रश्न आता राबवला कायदा लगेच आता उद्या होणार आहे, 2 वर्षांनी होणार आहे. कायदा जर आला तर काय ते करावं लागेल. कायद्याचा विषय नाही. हे बघा, तुम्ही समजून घ्या विषय.
तर पुढच्या आधी विचारू शकत नाही आधी बाई बायांच्यासाठी जरा टाळ्या वाजवूया आपण. जोरदार. जरा वाजवा टाळ्या, कारण मी सांगते मला सौभाग्य राहणार आहे म्हणून ते नवऱ्याला बरोबर बघते ती. विधवा मेलाचं चाललंय ना आपलं. तर आम्ही असं म्हणतो की ती स्वतः तिची मानसिकता होऊ दे ना. तिला लोक काय म्हणू देतात तर नाही म्हणू दे, हे माझ्या मी ठेव तिच्या मनावर आहे. एखाद्याला वाटेल नाही मला नाही काढायचं तर तिच्यावर काही जबरदस्ती. एखाद्याला आपण कोणासाठी म्हणतोय असं की ज्या महिलेला ते आनंद घ्यायचा आहे, तो तिला समाजात जायचंय, वावरायचंय आणि तिला तो आनंद मिळत नाही, त्या महिलेसाठी आपण म्हणतो की मग समाजाने तिच्या आनंदामध्ये लुडबुड करू तू आता कामायला पैसा लाभ करतो हे गळ्यातलं मंगळसूत्र ते करणार असतात, ठेवतात आणि महिला आज हो, सगळ्या. हे सगळं होणार कसं आहे, शिवाजीच्या काळात बाई सती जायची, हा ती बंद झाली. बरोबर आता कोण बाई सती जाते का? बरोबर. मग तसंच हे होणारे 100% होणारच आहे. छान. ह्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा. होणारच नाही का सांगते, तुम्ही असं जरी म्हणालात तरी भरपूर आहे. ते. मग ते आजच होऊ आता दे, बाई बरोबर. कुठली सती जाते सांगा ना मला. आजच होऊ दे. कायदा येईल तेव्हा येईल. माझं कायद्यासाठी मिटणीला होणार नाही तर 7 ते मीटर पण नाही. हे आमची चर्चा आहे हो. आपण चर्चा करू. कायदा होईल तेव्हा होईल. मानसिकता होणं गरजेचं. असे कायदे किती झाले, कायद्याचा ढीग पडलाय पण तो अंमलात येतो का कधी आहे. 2005चा कायदा आहे रोजगार हमी योजनेचा, अंमलात किती आला. कायदे भरपूर होतील हो, मानसिकता होणं गरजेचं आहे. मग आपण कायदा होण्याची वाट बघणार आहे का. आज आपण आपली मानसिकता बघू. होणार आहे ते आजच होऊ दे, उद्या होणार आहे ते आजच होऊ दे. तुमचं काय म्हणणं आहे. नाही बरोबर आहे. तुम्ही बोलू शकता आणि बोलायचं बोला ना तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे. असं कायदा होऊ दे, मानसिकता होईल ना आपली. हातपुड्यामध्ये सगळ्या एक मुखाने महिला बोलल्या की आम्ही त्यांना बोलवणार आहोत. इथून पुढे हळदी कुंकाला आम्ही विधवा महिलांना सुद्धा बोलवणार, आहे. त्यांना डावलणार नाही. कुठल्याही सण उत्सवाला तिला सामोरे घेणार, तिला बाजूला ठेवणार. बरोबर ना. तुम्हाला पटतंय का. पटत नसेल तर आता मला वाटतं ते काहीतरी वेगळं बोलतं, पण ते पण म्हणणार आहे की होणार आहे आणि तो होईलच. ते पण तसंच म्हणाले, ते पण तसंच म्हणाले. अजून कोणाला वेगळं म्हणणं मांडायचं तर मांडू शकतो. मला भरपूर प्रश्न असतात. मला हातपुड्यातल्या एका पुरुषांनी असं विचारलं की तिला का ती हळदी कुंकाला जाईल, तिला नवरा नाही ना, मग ती हळदी कुंकाला तिला कसं बोलवणार आपण. प्रश्न बरोबर आहे की नाही. प्रश्न बरोबर आहे की नाही. तो विचारला म्हणून मला कळलं ना, पण त्यांना ते समाधान करून घ्यायचं तुम्ही केलं विचार. आणि मला चांगलं आहे, माझ्या ट्रेनिंगमध्ये पण जेवढे मला प्रश्न येतील तेवढंच चांगलं. कुठेही गेलं तरी चर्चा झाली पाहिजे, चर्चा होणं गरजेचं आहे. मी एकटी तुम्हाला बोलणार, तुम्ही म्हणणार छान. हो मॅडम, ह्याच्यात काय महिलांचं जे वयाची काय मर्यादा वगैरे काय आहे का. कशी आहे काय म्हणजे बालविधवा होता आता समजा महिला काय 70-80 वर्षाच्या विधवा आहे. तसं नाही, वयाची काही अट नाही आहे. सगळ्यांसाठी तो तुम्हाला 70-80 वर्ष तुम्हाला जवळ करून घेणार. हा, मग तेच मला म्हणायचं की 50च्या पुढेच्या आता आमची समजा घरामध्ये काही महिला आहे 70-80 वर्षाची, हां, तीही करून घेणार आहे. तिच्या मानसिकतेवर. आता तसंच काहीच्या मनात असतं, काहींच्या मनात लपलेलं असतं आणि ती रडत असते त्याच्यासाठी, पण ती बोलत नाही समाजाच्या भीतीने. लोक हसतील मला, लोक काय म्हणतील. तिला आपण सांगायचं काम करायचं तिच्या मनात. आता आपण म्हटलंच ना, तुम्ही 70 वर्षाची कशाला म्हणता. एखादी 20-25 वर्षाची जरी महिला असेल पण ती म्हणत असेल की नाही मला ते पटतच नाहीये, मग तिची मानसिकता होईपर्यंत आपण वाट बघायची किंवा तिच्यावरती सोपवायचं आहे. तिच्यावर काही जबरदस्ती नाही आपण करणार आहे, पण आपण ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना आपण फक्त सपोर्ट करतो. लक्षात येते ना. एखादी महिला पण म्हणते ना की नाही मला 70-80 वर्षापेक्षा 25 वर्षाची महिला पण म्हणेल नको मला, मग तिच्यावर आपण काही जबरदस्ती करणार. विषय समजतोय ना. काही प्रश्न असतील तर अजून विचारू शकता. विधवा प्रथा बंद होण्याच्या संदर्भात मी दुसरं तुम्हाला एक सांगते. तर आपण विधवा प्रथा बंद करण्यासाठी नक्की प्रयत्न करूया का. मला तेवढा छान जसा बाकीच्या कामांमध्ये रिस्पॉन्स झाला तसा बोला ना तुम्ही. आता काय बोलताय. बोला ना, बोलूया म्हणून बोला ना. आपल्याला ते करायचंच आहे ना. कुठलीही गोष्ट एका दिवशी होत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच वर्षापूर्वीच्या त्या माणसाच्या मनावर पकड आहे आणि ठीक आहे एकाएकी काही होणार नाही. पण आज मला म्हणणं काय, जर आपण जर सकारात्मक राहिलो उद्या आणि तेवढ्या लोकांना आपण समजा त्या समजून जायचे असं अशा पद्धतीने आहे आणि जर समजा त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला तर थोडंसं आजच कसं आहे, आज आपण आज सुरुवात केली
आज विषय असेल तर बऱ्यापैकी तिची चर्चा एक 4-5 दिवसात गावात तिची होणार. चर्चा झाल्यानंतर थोडं मानसिकता काय लोकांची ती पण आपल्याला कळेल पुढच्या बैठकीला. की असं म्हणतं की आजच ठराव होईल आणि उद्या जाता हा विषय नाही. थोडं कसं आहे की बरेच वर्षापूर्वी आता ते म्हणाले कसे की 70-80 वर्ष ठीक आहे ना, बरोबर आहे, त्यांची आता ते विषय झालेला आहे. नंतर त्यांना काय त्यांच्या काय पण नवीन जो विषय आहे नवीन एखाद्या वेळेला दुर्दैवाने एखाद्या अशा घटना घडतात आणि त्या तिच्या महिलेला जर समजा अशा वेळ येते ती त्याच्यातून ती सुटका होऊन तिला जर समजा त्या समाजाप्रमाणे जर आपण मान दिला सन्मान दिला तर तिचं पण समाधान होईल की ती समाजाप्रमाणे वागेल तुमच्या सारख्या अशा पद्धती होऊन ना पुढे असते प्रथा असते बंद झाली ते एकदमच काही बंद झाली नसणार मग तसाच हा प्रकार आहे. कसं आहे ग्रामसभा होत नाही बरोबर आहे. ग्रामसभा होत त्याच्यानंतर त्या परिपत्रकाचं वाचन होतं. त्या परिपत्रकावर आपल्याला थोडासा विचार करतात काय आहे हे बघितलं आहे. परिपत्रक हा शासनाचा विषय आहे. शासनाचा विषय आहे तरी माझं म्हणणं कसं तुम्ही सगळे सांगता याच्यावर विश्वास आहे आम्ही सगळ्यांनी कसा ठेवायचं ते आमच्या वाचनात थोडंसं हा मॅडम तर परिपत्रक आहे ना ते नोटीस बोर्डवर लावून ठेवा सगळ्यांनी वाचायला पाहिजे. मी तुम्हाला पाठवते. कायद्याचे विषय आहे ते सदांमध्ये केव्हा होते त्याच्यावर बोलून काय आणि बंधनकारक असेल तर आता बंधनकारक नसेल तर कायद्यापर्यंत वाट बघू असं पण करू. काय म्हणणं आहे याच्यावर? सावंत तुम्ही बोलले कायद्याची वाट बघणार आहे? कायदा बोलते बघता येईल. आता बाकी दुसऱ्या विषयावर चर्चा करा. कायद्याची वाट बघणार आहे तुम्ही? कायदे भरपूर आले. मानसिकता गरजेचं आहे. जे बंद झाले. मानसिकता मामा कायदा नको आपल्याला मग हे चांगल्याच आहे. आपण कसं आहे महिला आणि पुरुष हे शेवटी दोनच आहेत घटक एकच आहे. तर आपण ठरवूया ना कायद्याची वाट नाही बघायची. मानसिकता बनवायची. कायदा होईल तेव्हा किंवा नाही झाला तर म्हणून काय कायदा झालाच नाही. उपस्थिती चांगली होती बा. आज हेरवाड गावने हा एक ठराव केला. काही हेरवाड गावने केलं नाही. फक्त ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव केला आणि ते जागतिक पातळीवरती पोहोचलं गाव. समजतंय ना? अजून तुम्ही विचारच करताय. कायदा होण्याची वाट बघताय. त्या हेरवाडचा पॅटर्न अख्खं जगभर अंमलात आणतंय. त्या गावाचं नाव किती झालं हा विचार करा. तुम्ही अजून विचार करताय की करायची की नाही ते बघू. कायदा आला की मग विचार. मॅडम तुमची पहिलीच मीटिंग आहे. तुम्ही असं कसं बोलताय? तुम्ही आता पहिलीच मीटिंग आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या कानावर आजच विषय गेलाय. अजून विचार करताय. विचार करू नका काय त्यांना थोडासा लोकांना त्यांना पण त्याच्या घरी पुरुष आहे त्यांच्या घरात वापरला असू दे चांगली गोष्ट आहे. मग हेरवाड गावने एक ठराव केला तर त्याचा एवढा कौतुक महाराष्ट्र आणि भारतभरने केलं तर आपण अजून कसला विचार करतोय ना? आपण चांगल्या कामाला चांगलं तुमची हे लोकांनी कळलेलं आहे. पण शेवटी तुम्हाला हा आपला गाव आहे. ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागाला आपण जेवढ्या लोकांना सांगू त्याचा लगेच परिणाम होईल असं नाही. पण लोकांना ते हवंय बदलायला हे दिसत आहे. पण कसं काय आज आपण म्हटलं उद्या लक्षात पण आता उपस्थित आहे एवढं बोलून तरी मानसिकता तुमची वाईट पण गाव नाही काय निर्णय घेणार आपला देश पुरुष आम्ही जरी समजा इथं वय ठीक आहे. आपण एक काम करू. ज्या महिला आल्या आत्ता महिला आल्या त्यांनी तरी मनाशी ठरवताय का की आपल्याला विवाह प्रथांना न्याय द्यायचा आहे किंवा आता मॅडम आमची पण जिल्ह्याला मीटिंग झाली. आम्ही जे उमेद महाराष्ट्र ग्रामीण उन्नती अभियानाची आमची पुऱ्या जिल्ह्याची मीटिंग झाली. तेव्हा पण आम्ही ही प्रथा राबवलेली. कलेक्टर मॅडम पण आले होते. हो कारण की तिथे स्वागतासाठी आम्ही विधवा बायकाच ठेवलेल्या होत्या. पण ते कसं माहितीये पुऱ्या जिल्ह्याचा निर्णय होता तो. बरोबर आहे. कलेक्टर मॅडम पण होते आमच्या बरोबर. पण ते जर आम्ही आता इथे सांगायला जर गेलो तर ते बाकीच्यांना तर मान्य व्हायला पाहिजे की नाही. लोकांना बाकीच्यांचा विचारच करू नका. तुम्ही जे आता आहेत प्रत्येकी मनाचा विचार करा. स्वतःचा इथे आहे दुसऱ्यांच्याकडे जाऊच नका. तुम्हाला स्वतःला वाटतंय का? आम्हाला स्वतःला वैयक्तिक आम्हाला स्वतःला वाटतंय. बरोबर आहे. आम्हाला स्वतःला वाटतंय. पण कसं माहितीये आता आपल्या गावामध्ये मला वाटतं काहीतरी 1400 लोकसंख्या आहे. बरोबर आहे की नाही? 1400 मध्ये अजिबात नाही तरी एक 40-50 महिला तशा असणार आहे ना.
25-30 तरी असणार. मग त्यांचं मत काय हे पण बघायला पाहिजे ना. आपण बोलून त्यांचा काय उपयोग आहे. आज 70-80 वयाची म्हातारी आहे, तिला जर आम्ही हे सांगायला गेलो तर म्हणेली आता आम्हाला सांगायला नाही, एवढं आमचं आयुष्य गेलं. बरोबर आहे. अहो तसंच असतं. तुम्हाला काय वाटतं, आम्ही मी जेव्हा विधवा महिलांचं हळदी कुंकू घेतलं पहिल्यांदा, आता आम्ही पण हळदी कुंकूला बोलवतो महिलांना, ऐकाय ना, विधवा महिलांना पण बोलवतो, पण ते पण त्याला तेव्हा आपण कसं कसं केलं? नाहीये अजूनपर्यंत चाललेली. अजूनपर्यंत चाललेली प्रथा आहे, त्यामुळे बंद होताना त्रास होईल. पण मला काही मी का उभी राहिले परत या प्रश्नाला धरून मी का उभी राहिले, कारण मला महिलांचे फोन आले. मला खूप लांबून महिलांचे फोन आले. त्या रडत होत्या आणि मॅडम म्हणाले तुम्ही आम्हाला जो मान दिला तो आम्हाला कुणी दिला नाही. आणि त्यांच्या बोलण्यासाठी मी पुन्हा या विषयामध्ये भागले. मला फोन आल्यामुळे मी विषयामध्ये भागले. हो मॅडम, तुमचं कार्य खूप चांगलं. तुमचं लक्षात आज आपण समजा लोकांचं ठरवलं आणि 70-75 वर्षाच्या नवरा गेला, आपण म्हटलं की आपण तिला सांगायचंच नाही, तिला वाटत असेल तुला आपण हळदीवर बोलवतो सगळे नाही ऐकून काय हे सुरुवात आहे. कोणा सुरुवात आहे कोणाला होईल. आणि 10 वर्षाने आता मी तुम्हाला चर्चा करायला लागणार नाही, जावंही लागणार नाही. पण हे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न ठीक आहे, पण त्याचं उत्तर आम्हाला लगेच मिळेल लोकांकडून असं नाही म्हणायचं. हळूहळू मला एक समजा गावामध्ये किती आहेत काय 50 असतील, 30 लोकांना समजा स्वीकारलं होय की नाही. पण ते बाकीच्या काय कुठल्या भावना येतेच ना, करायला कळेल ना की शेवटी मेजॉरिटी आलीच ना. म्हणजे कसं म्हणजे काय एकाच वेळी म्हटलं काय तर निर्णय नाही व्हायचा. अच्छा आज ज्या महिला त्यांचे 35 वेळेची काय कसं माहिती आहे, शेवटी त्याला नको असं पण हवं. पण त्याला थोडा वेळ द्या. थोडा वेळ जाणारच आहे, लगेच ऍक्सेप्ट होणार नाही. पण तुम्ही आता आहात, त्यांना काही वाटतं ना की बघूया आणि आपण थोडं प्रयत्न करू. वाटतंय म्हणजे आता समाजामध्ये आहे सगळ्यांना वाटतंय की बाबा हे कुठेतरी बदल व्हायला हवा आणि हे करणं गरजेचं आहे. प्रश्न फक्त असा आहे की गावामध्ये अजून काय मंडळीचे हे आहेत त्यांच्या विषयी आपण मी आता येताना व्हिडिओ साहेबांना भेटले. आमची जिल्हा सीओ मॅडमची मीटिंग झाली आमची, त्यावेळेला पण त्यांनी मलाच सोपवलेलं आहे जबाबदारी की तुम्ही मला असा एक डाटा द्या आपण या घटकांसाठी आणि मला कधीही कार्यक्रमाला बोलवा. सीओ मॅडम स्वतः इंटरेस्टेड आहेत या ह्याच्यामध्ये, पण मी त्यांना बोलवलेलं नाही कारण आपले किती कसे कार्यक्रम होणार काही माहिती नसल्यामुळे. पण मी एका कार्यक्रमाला त्यांना बोलवणार आहे, त्यांनी मला म्हणाले की तुम्ही नक्की मला बोलवा, मी येणार आहे आणि आपण विधवा महिलांसाठी अजून काय करूया, स्ट्रॅटेजी काय असावी ते मला लिहून डॉक्युमेंटेशन आहे. तर थोड्या दिवसांनी मी त्याची आता तयारी करते की अजून विधवा महिलांना आपण आर्थिक सक्षम करण्यासाठी अजून काय काय करू शकतो ते माझं डॉक्युमेंटेशन चाललेलं आहे. त्यामुळे ही सगळी माणसं माझ्या पाठीशी आहेत. सीओ मॅडम आहेत, डेप्युटी सीओ आहेत, व्हिडिओना आता मी ट्रेनिंग देत असते. आता हे नवीन आलेले आहेत रेवडकरांनीच आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही पहिला कार्यक्रम त्यांच्या ट्रेनिंग घेतला. तर ही सगळी माणसं आहेत, आपण सगळे विचारी आहोत. तर एका चांगल्या कामासाठी आतापर्यंत मी मध्ये पण फोन केला होता की आपण आपलं गाव हे वादामध्ये फार संवेदनशील म्हणून आपलं किती वेळा एका कार्यक्रमामध्ये सगळे येऊ नका असं वगैरे झालेलं आहे. तर आपण असे चांगले उपक्रम केले तर नावारूपाला गाव येईल आणि कुठेतरी आपल्या चांगलं व्यक्ती घडेल. आणि आज तुम्ही माण्याची वाडी पाटणचं गाव आहे, तुम्ही कांदेवर ऐकताय का? माण्याची वाडी म्हणून एक पाटणचं गाव आहे. आर पाटलांच्या सुंदर गावामध्ये त्यांचा पहिला नंबर आला. ते जे सरपंच आहेत ते आमच्या ट्रेनिंगमध्ये वारंवार असतात, आम्ही एकत्र असतो. सुरेंद्र माने त्यांचं रवींद्र माने म्हणून नाव आहे. तर त्यांना 40 लाखाचं बक्षीस मिळाले त्या गावाला. आता किती 40 लाख. त्यांनी पेढे वाटले, सगळे मुलांना पेढे वाटत होते. पेढे वाटून त्यांनी तो आनंद साजरा केलेला आहे कारण गाव एकत्र आहे. जर तुम्ही पाण्यावरती काम केलं असे किती बक्षिसं असतात ते आपल्या गावाला मिळतील. तर आपण या चांगल्या कामासाठी तरी विधवा प्रथा बंद करण्यासाठी तरी आपण एकत्र आलो आणि हा चांगला जरी उपक्रम केला तरी आपलं आधी जे आपल्या गावाचं नाव जे झालेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक चांगलं गाव म्हणून आपण नावारूपाला येऊ. तर तसा एक विचार करा की माण्याच्या वाडीला जर 40 लाख मिळाले तर आमच्या गावाला जर मिळाले तर किती किती सोयी आणि सुखसुविधा आपल्याला करता येतील. गावातल्या मुलांना शाळेतल्या मुलांना चांगलं पौष्टिक अन्न देता येईल, विविध अध्ययन अनुभव देतील आणि आपली मुलं चांगल्या पदावरती कशी जातील यासाठीच. मला सांगा आज आपल्या प्रत्येक तरुण जी मुलं आहेत, इथे काही तरुण मुलं पण आहेत, प्रत्येक तरुण मुलाला सरकारी नोकरी आहे का? आहे? नोकरी मिळेल सरकारी प्रत्येकाला? नाही. प्रत्येक जण शेती करतं? प्रत्येक मुलगा
बघा शेती करून सधन आहे. हिवरे बाजारमध्ये शेती पाण्यावरती आधी काम केलं आणि मग शेती प्लॅनपूर्वक केली. त्या गावाला आदर्श गाव म्हणून आपण ओळखतो. BPL धारक एक पण नाही त्यांच्या गावामध्ये. दारिद्र्य रेषेखालचं एकही कार्ड त्या गावात. सगळी कुटुंब सधन आहेत, श्रीमंत आहेत. सगळी कुटुंब कशी आहेत? श्रीमंत. त्यांना हसायला आले. पण असा एक गाव आहे की BPL दारिद्र्य रेषेखाली एकही नाही. सगळे कुटुंब सधन आहेत. म्हणजे ते शेती करून तरी सधन होतात ना. आपली मुलं सगळी तरुण मुलं शेती करून सधन आहेत का? आपल्या गावात शेती सोडायला नाही, कसं आहे शेती ते? सोडली. बाबा, तीनच प्रश्न विचारणार. बाबा, एक पूर्ण होऊन जाईल. 3 प्रश्न विचारणार मी. आपल्या तरुण मुलांना सरकारी नोकरी आहे का? नाही. शेती करून ते सधन झालेले आहेत का? गावामध्ये पाणी भरपूर आहे का? मे महिन्यामध्ये सुद्धा कधी तुटवडा होत नाही असं आहे का? गावामध्ये पाणी नाही. गावामध्ये तरुण मुलांसाठी भविष्यातली शेती नाही आणि सरकारी नोकरी नाही. मग तरुण मुलांनी जगायचं कसं? आपल्या भविष्यात पोट कसं भरायचं? केलाय का आपण विचार? आपण बाकीचे विचार भरपूर करतो. हा एक तुमच्या डोक्यामध्ये मी विचार करते की आपल्या तरुण मुलांसाठी आपण काय करणार आहोत. 20 शेतकरी एकत्र असतील. 10 कोटी रुपये तालुक्याला आले होते. किती आलेले? 10 कोटी रुपये तालुक्याला आले होते. 20 शेतकरी एकत्र असतील तर 1 कोटी रुपये त्या शेतकऱ्याला मिळत होते. ही गट पाहिजे आणि 60 लाखाची सबसिडी होती. सर, फार महत्वाची योजना सांगते. पंचायत समिती सभापतीने ऐकल्यानंतर मला विचारत होती कुठली योजना. 20 शेतकरी एकत्र असतील आणि त्यांचं एक युनिट करायचं ते नंतर ठरवू आपण. पहिला एकत्र असतील. 1 कोटी निधी त्या गटाला होता. 60 लाखाची सबसिडी होती. आणि ती मैत्रीणच होती माझी, जी अधिकारी होती ती म्हणाली कुठेतरी 20 शेतकरी एकत्र येत आहेत का बघा, पण 20 शेतकरी एकत्र आले तरच तो लाभ मिळणार. अशा कितीतरी सबसिडी मिळणाऱ्या योजना. महिलांसाठी एक योजना सांगतो. महिलांना सुद्धा 100 रुपये जर आपण म्हणजे 10 लाखाचं लोन म्हणा किंवा 1 लाखाचं 1 लाख पकडू आपण. 1 लाखाचं लोन उद्योग व्यवसायासाठी जर काढलं तर ग्रामीण महिलेला 35,000 माफ असतात आणि शहरातल्या महिलेला 25,000 माफ असतात. आता ती सुद्धा मैत्रीण होती, तिला मी ट्रेनिंग दिलं होतं. ती अलिबागची होती आणि ती ट्रेनिंगमध्ये माझ्या समोर होती. तेव्हा मी तिला म्हटलं की माझ्या काही महिलांचं काम तुम्ही करायचं आहे कारण तुम्ही त्या पदावरती आहात. तर ती म्हणाली ठीक आहे, तुम्ही काय मैत्रिणी सांगा मला. पण काही मैत्रिणींची मानसिकता होत नव्हती किंवा मला वेळ मिळाला नाही. पण अशा योजना आहेत. आता यांना काय करा माहिती का? 1 दिवस फक्त महिला जर असतील तर नुसत्या योजना सांगून उपयोग नाही. डायरेक्ट कशा मिळतील याच्यासाठीची चर्चा करू. योजना भरपूर असतात. किती योजना आहेत माहिती आहे? 1,500 योजना आहेत. किती योजना आहेत? 1,500. आपण त्यावेळेला मॅडम महिलांचा एक खास मेळावा या परवाचा झाला होता. त्या वेळेला आपण एक खुर्च्या पण तो नुसतं भाषण नको द्यायला. भाषण नाही. काहीतरी त्यांच्या हातात पण पडलं हा पाहिजे. हा अशा पद्धतीचा एक करूया. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तुझ्या हात चांगलं मांडणी करताय. प्रश्न कसा माहिती आहे मॅडम की आज आमच्या गावामध्ये की 5-6 वर्षापूर्वी जे काही 2 गट पडलेले आहेत ते अजून आम्ही प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे की कुठंतरी हे एकत्र यावं. सगळे एकत्र ते देवाच्या कार्यक्रमातून ते ग्रामपंचायत माध्यमातून सगळे येऊन एकत्र यावं हे आम्ही करतोय. पण काही लोकांना असं मत आहे की कुठंतरी हे सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही आणि सक्सेसफुल होऊ द्यायचं नाही म्हणून हे लोकांचे जे आता एक येतात ना प्रश्न किंवा हे उत्तर की एक मुख्य बोलत आहे त्या होतात म्हणजे बाबा ठीक बोल की नको आम्ही जर म्हटलं तर मग बाकीचे काय म्हणतील आम्ही केलं तर मग तो पाडा होईल असं होईल. आज आम्ही तुम्हाला म्हणा की आज प्रत्येक घरपट अजेंडा ठरवला. हा विषय आम्ही त्याच्यामध्ये घातला की जेणेकरून बाबा पण जर समजा वादाचा विषय असला तर इथे जागा राहत नाही आणि जर समजा चांगले विषय असले तर त्याला इथं स्थान नाही. म्हणजे आमचा हे दुःख आहे. आम्ही काय म्हणतो की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. खरोखर आम्ही कुठे काम करत असं चुकलो तर तुम्ही वेळीच सांगा आम्ही आमची चूक सुधारू. पण कुठेतरी तुम्ही समजा हे कसं करताय ते आज या गोष्टीचा आमच्या गावामध्ये बऱ्याचशा लोकांना नुकसान होते की हे होते. आज उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं थोडे वाईट वाटते की यांचेच बंधू ते प्रकाश कांबळेंचा मुलगा मागच्या ऍक्सिडेंट झाला तिथे कुठे पाडगावात. ते ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिथं गावात ज्याला कोणाला कळलं तो की तिथे गेला. तो केल्यानंतर तिथे त्याला जास्त हस्ते परिस्थितीतून नेलं काय झालं त्याच्यावर ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण करत गेलं.
मग मेल्या माणसाच्या माड्यावर दोन्ही खाल्लं गेलं अशा त्या काही उपमा दिल्या गेल्या. त्याच्यामुळे काय ज्याला मला काय वाटणार ती मदत करायची मग कशाला मदत करायची. आणि आज त्याला 2 रुपये पण त्याला शेवटपर्यंत त्याला काही मिळाले नाही. आणि त्या माणसाची अवस्था अशी झाली की आता तिची बायको होती ती मुंबईला कुठे गेली तिकडे मुलाला घेऊन. आज गावाच्या वतीने जर हा विषय झाला असता सगळ्या गाव आपण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पुढ्यात गेलो असतो बाबा रे हे काय करतो बोल नाही तर आपण रस्ता रोग करतो किंवा आणि काय एक गावाची जर एक असं तर आपण त्याला काय पण मिळवून दिलं असतं ना आपण त्याचं घडलं लागलं. आणि खरोखर त्याचे आणि असे प्रकारचे काय म्हणतात. आता आम्ही कुठे एखादा समजा चांगला कार्यक्रम करायचं म्हटलं तर ते कुठेतरी त्याला गालबोट लागेल किंवा काय कुठं होऊ द्यायला नाही. अशी ही मानसिकता आहे ना ही कुठेतरी चूक झाली पाहिजे. आम्ही विरोधक आम्ही कुठे समोरच्या माणसाला पडणार ज्या कुठल्याही ग्रामाचं सांगावं की आम्ही कोणी आला इथे कुठलं काम ते झाडवलं हे अजिबात आमच्याकडे घडणार नाही. एखाद्या ग्रामात सांगायचं की इथे गेलो ग्रामपंचायतीत मी ह्या घाटात होतो आम्ही गट मांडलेले नाही गट नाही संपला विषय ग्रामपंचायत पाहिजे तरी विषय संपला आपल्याला चांगलं काम करायचं आहे. पण असं कधी कुणी सांगायचं की पण माझं काम थांबलं पण अजून काय लोकांकडे अजून घडतंय ते आम्हाला कुठेतरी थांबवायला पाहिजे. थांबवायला गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आम्ही सांगितलं गावच्या देवाच्या बाबतीत पण होता तो पण कुठेतरी आता सगळं थांबत आलंय.